नमस्कार, न्यूज टॉप 9 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। सुरुवातीलाच आपण पाहूयात मोठ्या राजकीय बातम्या। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यामध्ये 1 तास चर्चा। अजितदादांनी दिल्लीमध्ये काल शहांची भेट घेतल्यानंतर फडणवीस देवगिरी बंगल्यावर। महायुतीमधल्या भेटीगाठी जागा वाटपासाठी की धुसफूस? गेल्या 10 दिवसात अजित पवार शहांना 2 वेळा भेटले, तर काल निधी वाटपाच्या मुद्द्यावरून बैठकीमध्ये अजित पवारांची मंत्र्यांवर नाराजी। मी कुणाच्या नादी लागत नाही, नादी लागल्यास मी कुणाला सोडत नाही। अनिल देशमुखांनी केलेल्या आरोपानंतर गृहमंत्री फडणवीसांचा गर्भित इशारा। ठाकरे पितापुत्र खोट्या प्रकरणामध्ये त्यांना अडकवण्यासाठी अनिल देशमुखांवर भाजप नेत्यांचा दबाव होता। प्रतिज्ञापत्रावर सही न दिल्यामुळे देशमुख जेलमध्ये। अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांचा दावा। श्याम मानव यांनी केलेले दावे खरेच। ठाकरेंना अडकवण्यासाठी फडणवीसांनी एका व्यक्तीद्वारे माझ्याशी संपर्क साधला, मात्र जेलमध्ये जाईन पण खोटे आरोप न करण्याची माझी भूमिका। अनिल देशमुखांची स्पष्टोक्ती। अनिल देशमुखांच्या विरोधामधील पुरावे त्यांच्याच पक्षातल्या लोकांनी मला दिले। श्याम मानव सुपारी घेऊन बोलणाऱ्यांच्या नादी लागले आहेत। मी पुराव्याशिवाय कधीच बोलत नाही। देवेंद्र फडणवीसांचं श्याम मानव यांच्या आरोपांना उत्तर। श्याम मानव यांना उशिरा सुचलेलं शहाणपण, अनिल देशमुख तेव्हा का बोलले नाहीत? संजय शिरसाट यांचा सवाल। तर योग्य वेळी योग्य गोष्टी उघड होतील, शंभूराज देसाई यांची प्रतिक्रिया। जळगावचे तत्कालीन एसपी मुंडे यांचा अनिल देशमुखांवर धमकीचा आरोप। गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी धमकी दिल्याचा आरोप। पुणे मोक्का कोर्टामध्ये गिरीश महाजन यांच्या प्रकरणामध्ये अनिल देशमुखांच्या विरोधामध्ये सीबीआयचा धक्कादायक अहवाल। पवार ठाकरेंच्या विरोधामधील देशमुखांची ऑडिओ व्हिज्युअल क्लिप ही माझ्याकडे। मला टार्गेट केल्यामुळे कुणाचा फायदा होतो? देवेंद्र फडणवीसांचा शरद पवार यांच्याकडे रोख।